सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांच्या निवृत्तीनंतर मिळणारे सर्व देयके देण्यास येऊ नये अशी तक्रार निवेदन कामगार मंत्री माननीय नामदार श्री आकाशजी फुंडकर साहेब व प्रधान सचिव श्रीमती कुंदन मॅडम, कामगार आयुक्त डॉक्टर तुम्मोड यांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। माननीय कामगार मंत्री, माननीय कामगार आयुक्त, माननीय प्रधान सचिव यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्यायचा सोडून सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस नोंदणी वाढवून खऱ्या बांधकाम कामगारांवरती अन्याय केलेला दिसून येत आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यामधील खरे बांधकाम कामगार हे या 28 शासकीय कल्याणकारी योजनांपासून वंचित आहेत। सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी दलाल, एजंट यांच्याद्वारे बोगस बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात तयार केलेले दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत कामगार संघटनांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार केलेला आहे। त्यासंबंधी माननीय अप्पर आयुक्त पुणे, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे सचिव श्री विवेक कुंभार साहेब यांना सविस्तर तक्रार दिलेली आहे। काही तक्रारी सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट बाब म्हणून प्रलंबित आहेत। आज सर्व तक्रारी त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद करून निवृत्ती वेतन, पेन्शन, फंड, ग्रॅज्युटी व इतर देयके देण्यास कामगार संघटनेचा तीव्र विरोध आहे। जोपर्यंत या तक्रारींचे निवारण होत नाही व न्यायालयाकडून प्रकरण जोपर्यंत निकाली काढले जात नाही तोपर्यंत कोणतेही निवृत्ती लाभ देणे म्हणजे न्यायालयाचा अपमान केल्यासारखेच आहे, असे नमूद करण्यात आले आहे। सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांच्या निवृत्ती काळात मिळणारा लाभ त्यांना देण्यात येऊ नये असे तक्रारी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, सोहेल शेख, गणेश बोटू, वैशाली बनसोडे यांचा समावेश होता। जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार। सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांनी सोलापुरात सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून कामगारांना न्याय मिळवून देण्यापेक्षा कारखानदारांना, ठेकेदारांना आणि भांडवलदारांना पोषक अशा प्रकारचे कामं केलेले आहेत। विशेष करून बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये सोलापुरात 5 लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे। वारंवार बांधकाम कामगार, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने मी स्वतः विष्णू कारंपुरी अध्यक्ष, उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, उपाध्यक्ष गणेश बोड्डू, महिला प्रमुख रेखाताई आडकी, महिला प्रमुख आमच्या वैशाली बनसोडेताई आणि सर्व पदाधिकारी मिळून आणि आमचे कार्यकर्ते मिळून अनेक वेळा या बांधकाम कामगारांची तुम्ही सर्वे करा, बोगस कामगार नोंदणी बंद करा असे म्हणत असताना ते प्रत्येक बैठकीला विषयांतर करायचं, बैठकीला उपस्थित न राहणे, आंदोलनाच्या वेळी देखील आम्ही खोटं बोलून आंदोलन थांबविणे असे प्रकार करून त्यांच्या कार्यालयातील अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग बांधकाम कामगारामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी करून मोठ्या प्रमाणात ठेकेदाराकडून, खादी दलालाकडून आर्थिक व्यवहार करून बांधकाम कामगारामध्ये भ्रष्टाचार फोपवण्यास त्यांनी किंवा भ्रष्टाचारास प्रोत्साहन द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणून आमच्या महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने माननीय कामगार मंत्री, माननीय प्रधान सचिव कामगार विभाग, माननीय आयुक्त, कामगार आयुक्त
महाराष्ट्र राज्य यांना आम्ही निवेदन दिलं. या निवेदनाद्वारे त्यांचं निवृत्तीनंतरचं जे लाभ मिळणार आहे ते रोका आणि त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. जर सरकारला खरोखरच या अधिकाऱ्यांची किंवा भ्रष्टाचाराची रोगला थांबवायचा असेल, भ्रष्टाचारांना कारवाई करायची असेल तर आम्ही दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करा असं त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. कामगार मंत्र्यांनी तर या बाबतीवर सखोल चौकशी करण्याचा आदेश देतो अशा प्रकारचं आश्वासित केलेलं आहे. आणि अन्यथा जर त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला तर आमच्या बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देतो आहे. आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सहाय्यक कामगार आयुक्त निवृत्त झालेले श्री सुधीर गायकवाड यांना कुठलाही लाभ देऊ नका असं परत एकदा सरकारला विनंती करतो. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.